नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेशिवाय येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. काव्य आता खूप रडत असते आणि तेवढ्यात तिच्या बोक्या तिला परत मिळतो. तर बोक्याला सुखरूप बघताना काव्याला खूप आनंद होतो. ती आता पार्थला सांगते की हे बघा, आपल्या बोक्याला काही झालं नाहीये. आणि त्यानंतर त्या बोक्याला ती मिठी मारत काव्या त्याची पप्पी घेते. तर हे सगळं बघून मालिनी म्हणते की किती गोड काव्या, तिचं खरंच खूप प्रेम आहे बोक्यावर. तर इकडे वसू आत्या आता रम्याला म्हणते की नुसती ओव्हर ऍक्टिंग करते ही पोरगी. एका बावल्यासाठी कोणी एवढं एवढं होतं का? तर बुक्का मिळाला. आनंदात आता काव्य पार्थला घट्ट मिठी मारते. तर मित्रांनो, पण मात्र यावेळेस काव्याच्या मंगळसूत्र पार्थच्या कोटमध्ये अडकते. तेवढ्यात रम्या रागातच येते आणि ते मंगळसूत्र वेगळं करू लागते. तर इकडे काव्य बोलत असते की रम्या, काही करू नको, मंगळसूत्र तुटेल. तर मित्रांनो, रम्या आता रागातच मंगळसूत्र तोडण्याचा प्रयत्न करू लागते. तेवढ्यातच काव्य आता तिचा हात चटकत म्हणते की आज हिंमत केलीस, पण यापुढे जर माझ्या मंगळसूत्र हात लावला ना तर हात तोडेल मी तुझा. आणि जी गोष्ट तुझी नाहीये ना, तर उगाच कशाला मिळवण्याचा प्रयत्न करतेय तू. तर मित्रांनो, काव्य तिला खूप बोलते आणि काव्य तिच्या कानाखाली मारता मारता राहते.